बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे लिखित चंद्रमनातल्या सावल्या. आभाळाचं गोलंकार निळं झाड मोडून पडायला झाल्या गत चांदण्याने ओथंबलेलं फुलवून गेलेलं. स्वर्गातला कल्पवृक्षच मोहरून यावा, रुपेरी फुलांनी डवरून यावा. त्या प्रकाशात आपली मातीवरची मुळं शोधित बसावा, कुरवाळीत राहावा. तसं अगदी तसं या चांदण्यांच्या दिवसांचं. त्याचं मायपण साऱ्यांच्याच वाट्याला यायचं. चांदण्यांच्याही अनेक तऱ्हा. कधी प्रसन्न टिपूर बनतं, कधी दाट तर कधी विरविरीत. कधी वेडाचा झटका यावा तसं बोलकं होतं, कधी नशापाणी केल्या गत वाटतं, काही बाही बरळत राहतं. कधी इतकं हसरं बनतं की हसता हसताच टचकन त्याच्या डोळ्यातनं पाणी यावं. कधी काळसर छटा लिहून रुसवा फुगवा करतं. कधी कधी तर एखादी कहाणी सांगायला बसावं तसं धीरगंभीर बैठक मारून बसतं. कधी जत्रेतला तमाशा बघायला गावोगावची माणसं संगतीला घेऊन येतं आणि आपणच सगळ्यांच्या पुढं जाऊन नाची बघायला बसतं. नाचीचं कुण्या गावचं अल्पाखरू कसं बसलंय डौलात असलं गाणं ऐकून हुरळून जातं. राना रानात घुमेल अशी शीळ घालतं, पार पार नादावून जातं. कधी नाथाच्या जत्रेला जायला पाठीवर पिशवी मारून लहान पोराच्या उत्साहानं रात्रभर चालत असतं. परतताना मध्येच लग्नाच्या वरातीत घुसतं. नवरा नवरीऐवजी आपणच घोड्यावर बसून मिरवत असतं. वरात परातली की नवरा नवरीला घरात घालून आपणच एकटं भोल्यावर पेंगळून विसावतं. उदास वाण्या मांडव झळात मरगळून पडतं. नारळी पौर्णिमेला समुद्रातला नारळ मनापासून पूजतं आणि कोजागिरीला चक्क दूध पीत बसतं. संक्रांतीला तिळगुळ वाटून ज्योतिबाच्या यात्रेला निघतं. दिवाळी, महाशिवरात्र आणि गुढीपाडव्याला आपल्या घरी जाऊन पोराबाळात सण साजरे करतं. शिमग्यांच्या पोळ्यांचा वास त्याला कसनसा वाटतो आणि धुळवडीला तर वर्षभराच्या मस्तीत झिंगून जातं. पावसात भिजून चिंब झालेलं, थंडीनं गारटलेलं, पुरातनं वाहून जाता जाता वाचलेलं, पावसाळ्यातल्या ओलसर ढगांचे काळसर ओझं पेलून थकलेलं चांदणं धुळवडीत हलकं हलकं होतं, शिनवटा घालवतं. रंगपंचमी खेळायला दिवसाच डोकावतं आणि रंगाचे घडे फोडायला गलोरी घेऊन डोंगरा आड उभं राहतं. उन्हाळ्यातलं चांदणं म्हणजे सावरीचा फुलणारा रेशमी कापूस. या दिवसात ऊन सावल्यांच्या खेळाला रंगत येई. दिवसाच्या उन्हानं तापलेल्या मलूल मनाला टवटवी येई. गल्लीभर पोरांचा घोळका, हे बघ उन्हात सांग माझ्या कानात म्हणून लपालपी करायचा. घराघरातल्या बाया बापड्यांची कधी रसाळ तर कधी शिवराळ वाचा ऐकायला मिळायची. तर कुठे एकाएकीच दोन शेजारणीतलं घर बसलं भांडण वाढता वाढता वाढत जाई. गल्लीतल्या चांदण्यांचा मुडदा बसेपर्यंत चालत राही. चव्हाट्यावरचा लेझमांचा खेळ टिपूर चांदण्यांच्या पायात चाळ बांधी. हलगीचा कडाका तर एवढ्या लांब बसल्या चंद्राच्याही कानाचं धडं बसवी. वळचणीच्या वलसावलीत चांदण्याचं भुकं पाडीत बसल्या म्हाताऱ्या माणसांच्या रापलेल्या कानावर टिटवीची टिव टिव तसल्याही गलक्यात ऐकू येई. मग म्हातारा जमीन चाचपीत शेजारच्या औला म्हणे, वाडीवरच्या जगण्या जंगमाचं काय खरं धरवत नाही. आमुष्या आड्याल पड्याल होईल एवढंच. सोबतीचं तेवढंच झाड उरलं होतं. आमुष्या किती दिवसावर आली कुणास ठाव. म्हाताऱ्यानं टाकलेला उसासा ऐकायला त्या गलक्याला उसंतच नसे. पोरांच्या घोळक्याला भांग पाडीत राऊ म्हातारा काठी टेकती. मनातल्या अंगणात उभा राही. काठीसह चौकटीला धरीत म्हणे, हरणा जी मामांजी भाकरी आहे तव्यात. पाहुणा आल्यात म्हण पुरीला बघायला. होय जी, बसल्यात तिकडं खळ्यावर चांदण्यात. बरं बरं, वाऱ्यात बसल्या ते बरंच झालं.
चांदणं बी पडलं या पांढरं फेक. शेतातनं वेळानं आलेली कोंडीबाची बायको घाईनं चूल पेटवते, तर चूल पेटता पेटत नसते. धुराचा नुसता कोटिंबर झालेला असतो. धुरांनी भरल्या डोळ्याने ती उठते आणि नकळत पुरीवर राग काढत असते. चूल पेटवून ठेवली असतेस तर उलातली असतीस काय? गिळायला तेवढं समजते वय ग. अचानक बसल्या पाठीवरच्या धपाट्यानं पोरगी कळवळून रडते. घरातनं बाहेर येऊन वळचणीच्या सावलीला रडत रडत उभी राहते. तेवढ्यात पोरांचा घोळका गल्लीच्या टोकाकडनं पळताना दिसतो. ठेचा लागत पळणारी शेंबडी पोरं म्हणत असतात, गुज्जीच्या गाड्या आल्या, गुज्जीच्या गाड्या आल्या. ती पोर ही तशीच मग त्या गाड्यांच्या दिशेनं धावत सुटते. त्या असतात कमानीच्या गाड्या, झुली घातलेल्या बैलांच्या. त्यांच्या गळ्यातलं चाळ घंटा वाजत असतात. अवघी गल्ली दारादारात येऊन उभी असते, गुजीच्या लग्नाच्या फराडण्याला आलेल्या गाड्या पाहत. मग सगळीकडे एकच कुतूहल, गुजीचं लग्न. परड्यात बैलांच्या गळ्यातल्या चाळ घंटा वाजत असतात. चांदण्याला एक सुंदर नाद आलेला असतो. गुजीच्या लग्नाला जायला पोरं इकडून तिकडं नाचत असतात. नकार मिळालेलं पोर मात्र चांदण्याच्या सोबतीनं स्फुंदत असतं, बाहेरच्या बाहेर घुटमळत असतं. गुजीच्या लग्नाला जायला मोकळीक मिळालेल्या पोरांचा हेवा चांदण्याला वाटत असतो. रात्रभर चांदणं ढोल ताशांच्या तंद्रीत वावरतं. त्याच्या डोळ्याला कसला तो डोळा लागत नसतो. सांज घेऊन आलेलं चांदणं चांगलंच मुरलेलं असतं. गल्लीचा गलका पेंगाळ्या गज झालेला असतो. दिवसभर रानामळातून दमून आलेलं गाव चांदण्यात विसावा घेता घेताच उद्याच्या घोकणीला लागतं. उठ की राधे, सकाळ कातर सोलायची ना मग. अरे ये गणपा, चांदणी उगवाय आऊत धरायचं बघ. बैलाला वैरण घालून ठेव. म्या येणार नाही, पवाराच्या पावणेरावर जाणार आहे. सारखा लागलाय पाठी. कसला रे पावणेर? हिरीचा गाळ काढायचा आहे. ए हिरावईनी, काय व दाजी? पांडा आहे का घरात? अव त्यांचीच मी अभि वाट बघतो या. कुठं पसार झालाय? तोंडाला तोंड दिसत नव्हतं तवा बाहेर पडल्यात. हे जाऊन येतो म्हणून गेल्या, त्या अजून पत्त्या नाही. अमीनकरानं बकरं नेऊन 3 सालं उलाटली. योग कसला तो तांबडा पैसा नाही दिलेला, तोंडावर मारीन म्हटलं तर. तिकडं देवनवाड्यात कुणीतरी म्हणत असतं, सुशे. काय जी काका? अगं पुरी, सांगावा दिला तुझ्या भावानं. बाजारात भेटला आता चरणाच्या. धाकटा मुंबईसनं आलाय, जरा बरं नाही जीवाला म्हणून. तवा उभ्या उभ्या येऊन जा म्हणालाय. आता काय करायचं व काका? हे बी गेल्यात करगणीच्या जत्रेला. जमलं तर खोंड घेऊन येतो म्हणाल्यात. म्या बी एकटी. घर तसंच टाकून जाऊन जमल का? चोरा चिलटांचं भ्या सुटलंय आधीच. त्यात थोरल्या बैलाच्या पायाला लाळ आली या. रोज फिन्यात घालून किडं पाडायला लागत्यात. कशी चौकडनं येळ फिरून आली या बघा. पलीकडच्या गल्लीतनं कुणी नेटानं बोलतं, ये तानाका. दारातनं येणारी हाक, कोण हाय बा? घरातल्या चुली पुढंच आवाज, म्या महादू हाय, महादू, खालच्या आळीचा. महादू बाळा, इतक्या लांब रले का? कोंबडी पाहिजे होती, उपराट्या पक्कांची. देणं निघाले तुझ्या लेकीवर ना. माधू गमतीनं म्हणतो, माझी लेक आणि तुझी कोणच नव काय रे लेका? गमताड्या दांडगा बघतो. माझी बायकोच खरं आहे ना मग कोंबडी. कुणीस म्हटलं मिळाली तर तानाक्याच्यातच मिळेल म्हणून. नाही रे बाळा, माझ्यात मागल्या वर्षात एक होती, ती मानमुडीनं मेली. त्याच्या मागल्या वर्षी होती. तेव्हा असाच त्यो कुशीचा बाळ्या आला आणि चांबार खुंडीतलं देणं द्यायचं आहे म्हणून उचलून घेऊन गेला बी. त्यातली पायली अजून राहिली आहे बघ त्याच्याकडं. असल्यावर काय पिकवान घालायचंय? एखाद्याच्या येळ प्रसंगाला पडल्याला चांगलंच की. 4 सालं झाली तवा. माधू निघून गेला तरी तानाकाचं चराट चालूच. तेवढ्यात
बोळातल्या बोलत बसल्या मालूची सासू नाकात तपकिरीची चिमूट कुंबीत कुंबीत म्हणते कशी, माले उठलीस का? राणा माळात माणूस निघाले त्याचं काय हाय काय? भांडी कुंडी तशीच पडल्यातनी बसली आपली अंग काढून. उमत फत्ती तवा असली कामं टेपण उडवीत होतो आम्ही. कुणा मळेकराच्या हातात वस्तीवरच्या राखण्याचं जेवण, तर कुणाच्या हातात तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी, तर कुणाच्या खांद्यावर पिंढऱ्यापर्यंत लोळणारं घोंगडं, तर कुणाच्या हातात दीड विताची चकचकीत फरशी. झुंड निघावी तशी ह्याला हाक मार त्याला हाक मार करीत वस्तीवाले शेताच्या वाटेला लागतात. चंद्र वर येत राहतो, गलका विझत विझत गेल्यासारखा होतो. वलसावलीला बसल्या बैठका जांभया देऊ लागतात. पोरांची पेंग मानेवर बसलेली असते. आताशा कुठंतरी कुत्र भुंकल्याचा आवाज ऐकायला येऊ लागतो. पांगापांग व्हायला लागते आणि मग गर्दीतलं हसरत चांदणं एकटं उरात राहतं. सोबत सुटत राहते ते अधिकच उदास उदास बनायला लागतं. वचनीच्या सावल्या भकास दिसू लागतात. गाव हळूहळू पापण्या मिटू लागतं. टाळ पोरांचा अंतरुणातला खोडकरपणा मरगळत गेलेला असतो. एकेका दाराची वर्दळ थांबलेली असते. तुरळक तुरळक असं माणूस दिसू लागतं. कुत्र्या मांजराने आपल्या जागा केव्हा शोधलेल्या असतात. सारं सारं किनाट होत जातं आणि आमच्या अंगणातल्या वलसावलीत तपकिरीच्या दबक्या ठसक्याबरोबर बायका कुजबुजत असतात. ऐकलीसा का वज्जी? काय व पिरडीच्या डोंगरात खून झालाय म्हण. काय म्हणतायसा? खरंच की आमचा पुतण्या रघु गेलता मलकापूरला गावठाणाच्या मामाकडं झुला आणायला बैलासनी. जाताना नाही पण येताना अशा नासा मुर्दा पडल्याला. काय घाबरलं पोहार, वाऱ्यासारखं पळालं ते घरात येऊन तापानं हुमलंय. वय वय भल्या भल्या माणसाचं काळीच तरकायचं नव्ह आणि हे तर पोहार नव्ह. कुणी केलं असल वास? उगाच कुणाचा जीवर आलाय. काहीतरी डावं उजवं असेलच की. काय धाडस बी म्हणावं माणसाचं. तरी बोलवा असेलच की काहीतरी. हे फराऱ्याचं करतू काय म्हणत्यात. वय वय आमचा थोरला दीर बी म्हणत होता फरारी सुटल्या डोंगरात त्यासनी डळाचल्यासारखं झालतं. पर तिने तरी का मारावं म्हणतो मी. काहीतरी खुन्नूस असल्या बिगार कोण जाईल असल्या वाटेला. पोलिसा संघ आशानं असं बोलल्याला ऐकलं म्हण त्यांच्या माणसाने. पण पोलिसासनी कशाला जातील भेटायला फरारी? वय वय वाघाच्या घरात शेळी पाहुणे. पर फरारीच असत्यात पोलिसांच्या सुगाव्यावर. सुहांग काढून फरारातलाच एखादा असतो त्यांच्या मागावर. काय बोलतय कोण काय म्हणतंय बघित. ते बी खरंच. म्हणजे फरारी सुटल्यात म्हणायचं डोंगरात. असं हे बारीक ओढल्या आवाजातलं भयकारी बोलणं माझ्या अंगावर काटा फुलवतं. फराऱ्यांचं करडं वारं आपल्या भोवती फिरत असल्यासारखं वाटतं. उभं चांदणंच त्यांना फितूर असल्यासारखं भासतं. लांबच्या वलसावलीत काहीतरी उभं असल्यासारखं उगाच भासतं. शंकेनं मन बावरतं. कानाला कान लावून बोलत बसल्या बायका भीतीच्या दडपणाखाली सरकून एकमेकींच्या जवळ बसतात. संशयानं इकडं तिकडं बघतात. मीही म्हाताऱ्या आजीजवळ चिकटून बसतो. तरीही एखादी दूरची सावली हल्ल्यासारखीच दिसते. रानातल्या दादाची वाट पाहून आई कंटाळलेली असते. ती बाहेर येऊन म्हणते, चांद किती वर आलाय. अजून बिहिनी येऊन एका जेवायला. माणसानं कंची म्हणून काळजी करायची. ए नमा तू तरी भाकरी घेऊन जा की बाबा. आई तशी म्हटल्यावर केवढं संकट वाटतं. मन आधीच कातरून गेलेलं. त्यातनं राना माळातनं एकटंच जायचं. ना सोबत. जमिनीपासून आभाळापर्यंत नुसतं चांदणं. एक्कल कोंड. एवढी भीती असली तरी रांची ओढ असतेच. घरातल्या पोरांना रांचा लळा लागावा. वेळेला उपयोगी पडावीत म्हणून रांच्या काही हिकमती असतात.
शेत भातातली माणसं कामधंद्याच्या रेट्यातनं वेळात वेळ काढतात आणि पोराटोराने आपली जेवणं घेऊन यावीत म्हणून कधी ताजी गरम कणसं भाजून ठेवतात, तर कधी आपल्या शेतात नसली तर पैरकऱ्यांच्या शेतातल्या वाळक्याच्या हारी किरड्या आणून पाटीखाली झाकून ठेवतात. गाजराचा एखादा चिरा लावलेला असतोच, झिरपणीचं पाणी जाऊन तोही गुलचाट बनायला लागलेला असतो. आमच्या दादाचंही तसंच. पोरगं भाकरी घेऊन आलंय आणि तसंच हिरमुसलं होऊन गेलंय असं कधी घडायचं नाही. हागरी चांगणी उगवली की उठत, बैलांना कडबा टाकीत, हुरड्यासारखं जे जे पीक वाफाड्यात असेल त्याचा हुरडा भाजत, गरम राहावा म्हणून मातीच्या लोटक्यात दडपून ठेवीत, मगच झुंजूमुंजू झालं की मोठ झुंपत. आपल्यापुरता हुरडा पटक्याच्या शेवटच्या खोळत बांधत, बैल मागं पुढं करता करता तोंडात बकाना टाकीत. कधी वाळक्या हरभऱ्याचा हवळा भाजून ठेवीत, तो कुडुम कुडुम असं चावण्यात खरपूस चव येत असे. कधी काही नसलं की कुंपणावरनंच वांग्याच्या रोप्यात उडी टाकत, बारीक कोवळे 3-4 डोळे तुडीत, कधी लुसलुसीत भेंड्या पुढं करीत आणि मगच आपण भाकरीचं फडकं सोडीत. घाईत कधी विसरलेच तर आत गेलेल्या पाटाजवळ बसून भाकरी खाता खाता त्यांना आठवण होई. तसेच मग उष्ट्या हातानं उठत, 3-4 ढेकळं वरच्या उंबरावरल्या घोसावर फिकीत, लाले लाल झालेली लाकलेली उंबरं बदाबदा खाली येत, मग म्हणत, खारं पोरा, तेल्या तेल्या तेल दे, वाण्या वाण्या गुळ दे, म्हणत चिलबिल्ली की लई गुळचाट लागत्यात. आंब्यांच्या दिवसात आंबा उतरायच्या आधीच पिकवान घालीत, कुठं मातीत तर कुठं चगोळ्याच्या ढिगात, कुणाला न दिसेल गवसेल असं. त्यांची खून त्यांनाच कळे. चांगले गलकी झालेले मधुर रसाळ आंबे म्हणजे मेजवानीच. गुराळाच्या दिवसात तर खास ताजा गुळ घुटून तयार केलेली खास गुळाची चवदार कांडी जेवणाची वाट पाहत राही. शिमग्या पाडव्याला तर शेतातली सारीच उलगाउलग झालेली असायची. भाकरी घेऊन आलेल्या मला एखाद्या दिवशी काहीच मिळालं नाही की त्यांचा जीव उलता पालता होई. रित्या पोटानंच भाकरीचं फडकं बांधीत, अर्ध अधिक जेवण तसंच राही. फडकं बांधताना त्यांचे हात कष्टी होत. दुसऱ्या दिवशी गेलं की एका हातात कलिंगड आणि दुसऱ्या हातात विळा घेऊन उभे असत. कलिंगडाच्या लाल लाल फाकींचा ढिगच घालून ठेवीत पुढं, मग भाकरीचं फडकं सोडताना समाधानानं म्हणत, त्या गंपा पाटलाच्या हिरीवर गेलो आणि गंपादाला म्हणलं, काय लागलं आहोत एखाद्या दिवशी तर घेऊन येईन, पण कलिंगड पाहिजे बघ एक. जेवण घेऊन पोरा आलं आणि हिरमुसलं होऊन गेलं का काल. कधी कधी तर बांधावरच्या निळुंबच्या गचपानात चुकापाडीनं बसल्या म्हावाचं पोळं काढीत, तो म्हावाचा रसाळ थबथबलेला मधाचा कांदा माझ्या हातावर ठेवीत, तोंडावरनं उघळ जाईपर्यंत मी चाटत बसे आणि दादा कच्ची पोपडी खात. काहीच नसलं तर चालत्या कुळव पाट्यावर बसवीत. अवताला हुरूपी दादानं रंगात येऊन म्हटलेल्या माझ्या धुम्माळा वढव अशा गाण्यानं बैल आळस झटकून चालत. कधी शेणींचा हुडवा भरल्या गाडीवर नाहीतर गाडीत भरल्या कडब्याच्या हेलावर बसवून नेत. गाडी गल्लीतनं जाताना हत्तीच्या अंबारीत बसल्यागत वाटे. पोरं टकामका बघत, हेलावरनं घरं आणि घरापुढची पोरं छोटी छोटी वाटत. बैलांच्या गळ्यात वाजणाऱ्या चाळानी मनाच्या पंखात वारं शिरे. वरचं आभाळ 2 बोटावर नव्हे तर खांद्यावर येऊन बसल्यागत वाटे. दादांची अशी माया मिळायची म्हणूनच शेताची ओढ पायानं असायची. तोंडात कुरकुर असली तरी पायात चुळबुळ भरे. आतलं मन रांचा सुगावा घेऊन केव्हाच येई. वाटेकडे लागले दादाचे आतुर डोळे दिसायचे. भाकरीपेक्षा ती भाकरी घेऊन येणाऱ्या आपल्या लेकराचं कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर फुलून आलेलं दिसायचं. मग चादरीची भाळ मारायची. हातात पत्र्याचा खोटा खोटाच भाला घ्यायचा. उसना उसनानं गल्ली भर पसरल्या चांदण्यात शिरायचं. डोईवरच्या जेवणातलं कोरड्याशाचं लोटकं डचमळायचं. बुजऱ्या मनाला थाऱ्यावर ठेवीत ब्राह्मणाच्या करकरणाऱ्या झोपाळ्याच्या पडक्या वाड्याकडं बघायचं टाळीत. तळ्याकाठी आलं की तळ्याच्या पाण्यात मासा उडी मारे. पायात पेडू कडखळे. मग भीतीनं काळीच अर्धुलं होऊन जाई.
तळ्याच्या पाळीवरचा आकाशाला डोकीवर पेलीत उभा असणारा प्रचंड जुनाट ढलप्यांचा वड चांदण्याच्या वलसावलीत भेसूर वाटे. फांद्यावर कावळे फडफडत आणि लाल लाल फळं खाली पडत. दचकलेलं ध्यान तळ्यातल्या चांदणी पाण्यात जाई आणि तळ्यातनं कुणा बाईच्या अंगाईचा सूर कानावर आल्यासारखा भास होई. म्हातारी माणसं सांगत, एका पुण्यवान बाईनं गावासाठी लेकरासह बलिदान केलं, गाव वाचलं. औस पुनवेला तिचं गीत तळ्यात उमटे. कधी कधी पाण्यातून ती लेकरू घेतलेली बाईच पाण्यावरून चालत येत असल्याचा भास होई. पहिला घाम इथं फुटे. डोईवरचं डुचकळणारं जेवण सांभाळत सांभाळत पाळीवरनं दुडकं पळत मांजर खिंड गाठली जाई. लग्नाचं अख्खच्या अख्खं वराड बघता बघता गायब झाल्याचं हे ठिकाण. इथलं भूत मांजराच्या रूपानं आडवं गेल्याचा भास होई. जीवाला चरका बसे. धाकटा ओढा, मधला माळ आणि थोरला ओढा पार केला की मग जगून वाचून आल्यासारखं वाटे. मांजरखिंडीतलं भूत धाकट्या ओढ्यात कुत्र होई. मधल्या माळात गाढव आणि थोरल्या ओढ्यात यमाचा रेडा बने. भूताचा बागुलबुवा जाणाऱ्याचं काळीजच मुठीत धरून ठेवी. चंद्र चढायला लागलेला असायचा. चांदणं निबर बनत गेलेलं असायचं. झाडं गप्प, पानं गप्प, वारा गप्प. सर्वत्र धीरगंभीर शांतता पसरलेली असायची. केवढं मोठं आभाळ, त्यात न मावणारं चांदणं, भोवतीचं उदास फिक्कट डोंगर आणि त्यात उलउलसा मी. पण या साऱ्या जगडव्याला व्यापून उरणारी धडधड काळजातून ऊरभर फिरे. त्यात भरीसभर एकाएकीच डोंगरात उठल्या कोल्हेकुईचा थरकाप, उजवीकडं पार डोंगरात घुसून त्याचे पाय ओढत बसलेला, थरारून टाकणारा खुरट्या झुडपांचा मधला माळ, तर दुसरीकडे काळी भोर पसरली बाबळाच्या झावळ्यांची मख्ख काळीज फोडी जमीन. ओढ्याच्या बाजूनं अचानक उठणारा टिटव्यांचा भयान गलका, पार डोईवर येऊन च्या फेऱ्या मारणारा, भैरू दऱ्यातनं येणारा घुबडाचा घुतकार, माणूस कणल्यासारखा स्मशानाची आणि मांजरखिंडीतल्या गिधाडांची आठवण करून देणारा, भोकरीजवळच्या आंब्यांवर फडफडणाऱ्या उलट्या वाघळा, कुपाडीतली सरकती खसफस, कुंभारकीतलं पांढऱ्या डोक्याचं आणि पसऱ्या हाताचं डुलतं बुजगावणं, जिंज्या पिंजारून उभे असलं काटेरी फड्यातलं वाळकं ऐनाचं झाड, गिधाड बसावं तशी बसलेली कड्यावरली बुटकी बिब्बी, भूताचा मार्का असली आभाळाला टेकायला गेलेली बंगाळी कोकणी जांभळ, जांभळांच्या दिवसात एका तरी पोराचं रक्त पिणारी, जांभळाचे दिवस आता लांब नाहीत याची आठवण करून देणारी, पुढला थोरला, खोल खोल थोरला ओढा आपल्या दरडीचा प्रचंड जबडा पसरून वाट पाहत दबा धरून बसल्यासारखा. मग घामाचे लोट सुटत, पाय आधांतरी होत, मग मनाचा हिया करी, डोळे घट्ट झाकी आणि जोरानं पळत त्या भल्या जंग जबड्यात घुसे, नेटानं धावे. झाडभर उंचीच्या तिरक्या दरडावरनं चढत धावताना पाय घसरत कोणीतरी मागून पळत येत असल्यासारखं जाणवे. एक भयंकर केसाळ सावलीला हात मागे मागे ओढत असल्यासारखं वाटे. थरथर त्या जीवाचा आटापिटा करून दरड चढून वर यावं तर दरडीच्या टोकावरच खुसगावचं खुळं दत्त म्हणून उभं. मग तर दातकिळीच बसे. मन तरके, ऊर फुटायचा तेवढं बाकी राही. पण त्याही जबड्यातून वर सुटल्याचं समाधान वाटे. लगेच भूतीचा भयान चांदण्यातला परिसर आठवे. मावळतीचा खुनी शिवाचा ओढा, फरारांचं ठाण असलेली वरची कपार, लगतची वाघाची घळ, जिथं वरच्या गावानं वाजवीत आणून सोडलेला मर्याईच्या गाड्याचा व घरटी नारळ फोडून हळदी कुंकवानं माखला बकलं तशीच फेकून दिलेला माळ, उगवतीला असलेल्या होळ्या आणि वस्त्या, बंडवाल्याने रात्रीच्या पेटवून राख केलेल्या, त्या वस्त्यांचं राखेतलं वसान आणि ते होळ्यांचं जळतं उस्तं, त्याची थरकाप करणारी आठवण. हातातला पत्र्याचा भाला मुठीतल्या मुठीत घामेजून जाई. तेवढ्यात वस्तीच्या रोखानं दादाच्या खाकरण्याचा आवाज कानावर येई. कुठंतरी मळ रानाला चाललेलं माणसांचं बोलणं किनाट ऐकू येई. कुठंतरी गाडी वाटून निघाल्या बैलगाडीच्या बैलांच्या गळ्यातल्या वाजणाऱ्या चाळ घंटा ऐकायला येत.
नदीच्या रोखानं गवंडावर कुणीतरी कुणाला तरी मारलेली हाक अस्पष्टशी ऐकून पोचे. आणि मग इथून तिथून पडल्या चांदण्यात वारं पाणी झालेला जीव जिवाते. हातातल्या भाल्याची मूठ घट्ट होई. भाल्याचं पातर रुपेरी चांदण्यात चमके. जमिनीपासून आभाळापर्यंत भिडणारी एक नवी रग सळसळत येई. पावलं मग जमिनीवरच पडताहेत याची खात्री होई. आणि मग तिथूनच हाक जाई, दादा. टिपूर चांदण्यात परतीची धीराची सादी. काय रे नमा, ये मी हाय इथं, सावकाशी नाही ये. मघाच्या चांदण्याला चैत्राची पालवी फुटे. आता वस्ती लांब नसते. मध्यान रात्रभर चालल्या वस्तीवाल्यांच्या येजा, मेंढरांच्या खांडांच्या वाघरीजवळ चालल्या धनगरांच्या कहाण्या दूर नसतात. उघड्या खळ्यावर पडल्या पडल्या शिड्यावर शिड्या लावून आभाळातल्या लुकलुकणाऱ्या चांदण्यात शिरायला जास्त वेळ नसतो. आणि दादाचं पोट भरलं मायेचं. असल्या वाटेनं एकटाच आलाजले का, हे मंतरलेले शब्द लांब नसतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.